ताई आवरा लवकर आव, घरातले उठतील ना सगळे. आवरा. हो झालं झालं. ताई अहो आवरा की लवकर. घरात कोणाच्याही नजरेला पडण्या अगोदर हे डबे लपून त्या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पोहोचले ना म्हणजे देवच पावला बघा. बरं ऐका, हे बघा यात काय लिहिलंय बघा. हे कॉम्पिटिशन जे कोणी जिंकेल त्याला ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि मला माहिती हे बक्षीस तुम्हालाच मिळणार. अहो काय झालं? काही नाही. तू म्हणतेस तसं हे जर मला मिळणार असेल तर ते ठेवायचं कुठे? अहो काय ताई आधीच कसला लोड घेते. अहो ते कुठं ठेवायचं ते नंतर बघू की आपण. चला बरं अगोदर चला आता. अवंती हाय. इथे ठेवली. बाई 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 सकाळी सकाळी काय आदळापट चालले तुमचे काय कळत नाहीये. आणि काय ग आज एवढ्या लवकर नटून थटून तयार? चांगलंच आहे. आता उठल्याचा हात लवकर तर काहीतरी चांगलं बनवा नाश्त्याला. रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. काय काय झालं आई? ते जरा ते तुझी बाराखडी जरा लवकर संपवशील का? देवळात जाणार होतो. देवळात जायचं होतं? काम कसं टाळता येईल यासाठी फक्त प्रयत्न चालू असतात तुमचे. हा आता हे नवीन कारण? नाही 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 त्यासाठीच लवकर उठलो. आता काय मला उलट उत्तर देणार आहेस का? ठीक आहे, तू एक काम करायचं. घरात जेवढी पितळेची भांडी आणि देव आहेत सगळे घासून पुसून व्यवस्थित ठेवायचे, तेही आत्ताच्या आत्ता. आलं लक्षात? मला उलट उत्तर देत आहेत. रात्री उशिरा झोपलं की अशी सकाळी उशिरा जाग येत्या. वंस मांजराला किती जरी वाटत असलं की आपण गुपचूप दूध पितोय तरी जग त्याला बरोबर बघत असते. वहिनी सकाळ सकाळ कसल्या मनी म्हणतेस तू? तुला त्या म्हणीतून काय सांगायचं असेल ना मला काही कळत नाहीये बघ. आणि कळून घ्यायच्या आता मूड मध्ये पण नाहीये. कालपासून तुम्ही कसल्या मूड मध्ये आहे आणि रात्री बाहेर कुणासोबत होता हे चांगलंच माहितीये मला. काय बोलतेस तू? हेच काल रात्री तुम्ही धैर्य मुजुमदार सोबत रात्रभर बाहेर होता हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले.
वहिनी अगं काय प्रँक करतेस का? हा भास झाला असेल तुला. हा काय मला हॉस्पिटलच्या बाहेर झालं कसंच काय? बाई मला तर काय आजकाल लईच भास व्हायला लागलाय. ते पण अगदी खऱ्यासारखे बघा. म्हणजे बघा की काल सकाळी मी हॉस्पिटलच्या इथं सेम तुमच्यासारख्या पुरुषा खांद्यावर त्या धैर्य मुजुमदारनं हात टाकलेलं बघितलं. आणि काल रात्री सुद्धा सेम तुमच्या दोघांसारखंच नाही हातात हात घालून कोणतरी दोघांना फिरताना बघितलं. ते काय म्हणतात ते कपल सारखं. वहिनी मला ना आता तुझ्याशी बोलत बसायला वेळ नाही. तू आणि तुझे भास. मला उशीर होतोय, मी आवरते. वंस मला किती पण भास होत्यात असं तुम्ही गंडवा, इतर सगळ्यांना गंडवा, पण मी बोळ्यानं दूध पित नाही एवढं लक्षात ठेवा. तुमचं जे काही चाललंय ना ते मुकाट्यानं माझ्या समोर कबूल करा. अगं काय बोलतेस तू? हे ना जरा तुझं जास्तच होतंय आता. मला सोड, कुणालाच विश्वास बसणार नाही. चल आवरते मी. ठीक आहे, तुम्ही बऱ्या बोलानं कबूल करणारच नाही ना. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची वहिनी तुमचं लपडं जगासमोर उघडं करते का नाही बघाच. कर. एवढीच जर चॅलेंजची भाषा वापरत असशील ना, मी पण बघते तू काय करू शकते ते. कारण मी पण सावी आहे. जोवर चुकत नाही तोवर चुकत नाही. काय करणार आहेस? भाऊंना जाऊन सांगणार आहेस? सांग आणि बघ कशी स्वतःच तोंड घाशी पडशील ते. आता तर तू प्रूफ करूनच दाखव. असं समज की हे मी तुला दिलेलं चॅलेंज. वंस चॅलेंज ऍक्सेप्टेड.